हे कमी पडले. बरं. हे बाबासाहेब सांगण्यात मागवाड्यापर्यंत गेले नाही. आता माझ्यासारखा तरुण बाबासाहेब माझ्या वडिलांच्या पुण्याने त्यांनी मला शिकवलं किंवा मी बौद्ध मुलांच्या सहवासात राहा. नाही, आमचे हिवाळे आम्ही एका ताटात जेवणारे एका गोधडीत एकच आहे ना तुमची आणि ते? त्याच्या पुण्याईनं आम्ही शिकलो. बरं. आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं. आम्ही तिघही भाऊ शिक्षक आहे. वा. आम्ही बाबासाहेब सांगतो वा. कुठे बी. बरं. बाबासाहेब ते तुम्ही सांगितलं नाही. जर ते बाबासाहेब मागायला कळले असते ना, अरे यांची चालच नाही, हे बीजेपी वाले RSS यांचं षडयंत्र आहे, मान्य करतो ना आम्ही. आम्हालाही समजतंय त्या गोष्टी. यांचं षडयंत्र आहेच ना ते. आपलं त्यांना आपल्याला एका ठिकाणी येऊ द्यायचं नाही, आपल्या मध्ये भांडण लावायचं, त्यांची पोळी त्यांनी भाजून घ्यायची. पण तुमचा जो मोठ्या भावाचा दर्जा आहे, तुम्ही त्याला समानता द्यायला पाहिजे होती. त्याला तिथं तुम्ही न्याय द्यायला जर असता तर मांग बाजूला गेला नसता. कुठंतरी मोठ्या भावानं थोडा झुकतं माप दिलं नसल्यामुळं हे आंदोलन ह्या सर पोटासाठी सगळ्यांना करावं लागतं. मला सांगा साहेब, आज जी प्रगती बौद्ध बांधवाची ती तुलनात्मक मला खरं सांगा मातंग बांधवाची आहे का हो? त्याला कारण कोण आहे? तो स्वतःच आहे. तो स्वतः जरी असला पण जो त्याचा मोठा भाऊ मार्गदर्शक होता, त्यानं जर त्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं असतं, तो त्याच्या पाठीपाठी माग गेला असता ना साहेब. गेला असता का नाही सांगा ना तुम्ही. हे जर चांगलं मार्गदर्शन मागाच्या पोराला केलं असतं, तो शिकला असता, त्याचं मस्तिष्क सुधारला असतं, तर कोणाच्या पुढे झुकला नसता साहेब. विरोध करायला ताकद लागते ना साहेब, वैचारिक ताकद लागते, आर्थिक ताकद लागते. ती आज बाबासाहेबांमुळे आमच्याकडे आहे आणि आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, हे उघडपणे सांगतो. मांग जरी असलो तरी बाबासाहेबाचं नाव जर म्हटलं तर पुढे पहिला राहीन पंजाबराव, आणि याच्यासोबत 100 उभे राहतील. ते बी सांगतो समाजाच्या वतीनं. हे आरक्षण वगैरे ह्या ज्या गोष्टी उपवर्गीकरणात चालल्या, ह्या राजकीय असतील काय असतील, याच्या पलीकडचा माणूस आहे मी.